बरोबर. मी तेच सांगतोय ना, ही दहशत कमी करण्याकरता हे कुणाच्या हातात आहे? लोकशाहीमध्ये हे नागरिकांच्या हातात आहे. नागरिकांनी मनात आणलं आणि या शहराला पुन्हा कर्जबाजारातनं बाहेर, कर्जबाजारी महानगरपालिका केली, ती पूर्वपदावर आम्ही मागं आणली होती. कामं केली आम्ही, 25 वर्ष कामं केली. पत्रकार मित्रांनो, एकही जण असं म्हणू शकणार नाही की अजित पवारांच्या त्या कारकिर्दीमध्ये कामं झाली नाही. कामं केली, वृक्षारोपण झालं, ग्रीनरी झाली, सगळ्या काही गोष्टी झाल्या. पण त्यावेळेस आम्ही कर्ज काढलेलं नव्हतं. उलट ठेवी वाढवत वाढवत केंद्राचा पैसा, राज्याचा पैसा, वेगवेगळ्या योजनांचा पैसा आणि त्याला जोड आपल्या महानगरपालिकेची, असं करून आम्ही ते केलं. यामध्ये आमच्या हातामध्ये महानगरपालिकेची सूत्र गेले 9 वर्ष नाहीये. त्यामुळं तिथं दहशत वाढली. हे साधं सरळ गणित आहे. जर राजकीय वरदास्त असला तर कायदा सुव्यवस्था त्या ठिकाणी अडचणीत येतील. ही पण गोष्ट तुम्ही बघा. 25 वर्षात गाड्या फोडणं, म्हणजे आमच्या काळात तसं होत नव्हतं. आता गाड्या फोडणं, ते काय कोयता गॅंग, ते काय स्कूटर जाळणं, अशी दहशत निर्माण करणारी काही लोक नाही, मुलं, की ते असतात 18 वर्षाच्या आतले आणि त्यांच्यावर काही गुन्हे, म्हणजे कलम लावायचे म्हटलं तरी अडचणी येतात कायद्याच्या.